चोरांचा सरदार आहे. अलीबाबा 40 चोर नावाची गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. खरं म्हणजे आज उद्धव ठाकरेंकडे जर महाविकास आघाडी सरकारचं वर्णन त्यावेळी करायचं होतं तर ते अशाच चोरांच्या सरदाराचे सेनापती होते आणि म्हणून त्या सगळ्याच खात्यांमध्ये भ्रष्टाचार त्यावेळी मोकाळला होता. टीका करताना आपल्या काळात काय होतं, आपल्या पायाखाली किती अंधार होता, हे एकदा उद्धव ठाकरेंनी तपासून बघायची गरज आहे. 100% उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार पे चर्चा करावी. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचार, बाकी मुंबई महापालिकेमध्ये वर्षानुवर्ष सत्तेवर राहिल्यानंतर रस्त्याच्या कामामध्ये असलेला भ्रष्टाचार, इथल्या नाल्यामधला कचरा काढण्यामधला भ्रष्टाचार, या सगळ्या भ्रष्टाचारांची चर्चा, भ्रष्टाचार पे चर्चा या आगामी काळामध्ये करता येईल. रत्नागिरीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ठाकरे गटाचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी झालेली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मला असं वाटतं म्हणून नेमकं उद्धव ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे ते नेमके कुठे आहेत हे त्यांना तर माहिती आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांना. ते कधी मनसेसोबत जातात, कधी काँग्रेससोबत येतात, कधी वेगळेच काही भूमिका संजय राऊत मांडतात. त्यामुळे स्वाभाविक आहे जिथे मुख्य नेता उद्धव ठाकरे हा गोंधळलेला आहे तिथे खालच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ असणं आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देणं हे स्वाभाविक आहे, वेगळं काही नाही त्यामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.